हाय सगळ्यांना, कसे आहात मित्रांनो? गुड मॉर्निंग. आणि आज रविवार, आणि रविवार म्हणलं की आपला लोणचं पॅकिंगचा दिवस. होय होय अनु दीदी, काय करायचंय आज? लोणचं पॅकिंग करायचंय. हा, ती पण माठामधलं. कसं झणझणीत चमचमीत चांगलं खायचं, निरोगी राहायचं. आणि काय असं हा, नो मिक्स नो काय. आणि खूप जणांना वाटतं लोणचं संपलं. दादांनो ताईंनो, लोणचं नाही संपलं. तुमच्यासाठी लोणचं हा का कसं आहे, खाली 0% तेल, केमिकल म्हणजे तेलच नाही ह्याच्यात. सगळी पाटी कुरडी पाटी कुरडी. होय अश्विनी, कशी पाटी आहे? सुटसुटीत नॉर्मल म्हणजे फुडीला लागलं म्हणायला लावायचं, तेल द्यायचं. दाऊ ग भरणी एक. हा, ही बघा भरणी. तुम्हाला तेल दिसतंय का? कुठं दिसतंय का? नाही दिसत. आणि इकडे बघा, हे आंबट लोणचं म्हणजे खारं लोणचं, आणि हे आंबट तिखट लोणचं म्हणजे ह्याच्यामध्ये बेडेकर मसाल्यासारखं मसाला आम्ही घरी तयार केलेलं मिक्स करतो असं. हा, थोडंसं म्हणजे हां. आता विषय काय होतो, खूप जणांचं म्हणणं येतं हे लोणचं कोण घेतं, तर ज्या डिलेवरीवाल्या महिला वगैरे आहेत तर त्यांचं काय म्हणणं येतं, आंबट तिखट लोणचं म्हणजे आंबट पाहिजे लोणचं. हां, म्हणून त्यांच्यासाठी ही स्पेशल लोणचं, मुलांसाठी, ह्यांच्यासाठी आणि हे सर्वांसाठी छान असं लोणचं, सुंदर असं लोणचं. जर घ्यायचं असेल तर आमचा नंबर आहे 70 20 77 13. किती नंबर आहे? 70 20 77 76 13. 70 20 77 76 13. दात पल्ला एक असू द्या, त्याच्यामुळे बोबडं बोलते. तर चला, भरण्या भरायच्यात. हँड ग्लोव्ज आणा आणि मस्तपैकी आता भरण्या भरायला चालू करू. छान असं मस्तपैकी. जर कुणाला घ्यायचं असेल तर संपर्क साधा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकदम छान चाललंय, मस्त चाललंय. तुम्ही सगळेजण ऑर्डर टाकताय आणि मसाला कसा तयार केलेला असतो. दोघं पलीकडं ही मोहरी तो भाजतो आणि थोड्याशा आबडधोबड बारीक करायच्या आणि ह्याच्यामध्ये टाकायच्या. आणि लोणचं खरोखर खूप असतात गावरान, सुटसुटीत आहे. तुम्ही बघा, तुम्हाला कुठे ही फूड कशा दिसतात. घरची हळद असते बनवलेली. हा, तर चला, कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि लोणचं घेऊन टाका आणि आजच ऑर्डर टाका. लोणचं 250 ते 300 किलो लोणचं राहिलेले. हा, एवढा स्टॉक केला तरी लोणचं संपलं. मला तर लोणचं संपलेलं पण कळलं नाही. आणखी आंबे मिळणार आहेत, आंबे आणून देतो तुला, टेन्शन घेऊ नका. आंब्याची सोय केली आहे, म्हणजे ह्या वर्षी आपल्याला कुठून आंबे आणायचे नाहीत. हा, या वर्षी आंब्याची सोय करून ठेवलेली आहे आपण. हा, आंबे आहेत, आंबे येणार आहेत, टेन्शन घ्यायचं नाही. वातावरण चेंज झालं, चांगलं कडक ऊन वगैरे पडलं की आपल्याला परत नवीन लोणचं बनवायचं. हा, टेन्शन घेऊ नका. पण लोणचं मिळत राहणार. आणि आमच्या डोक्यात एकच टार्गेट आहे, 100 उद्योग करूच तर, 100 बिझनेस करूच तर, एकच धंदा करायचा, लोणच्यावरच राहायचं. आणि टॉप कसं आहे आता, हो का, हे म्हणजे आता जास्त मसाला नाही, काय नाही. 1 किलो मध्ये, अर्धा किलो मध्ये भरपूर तुम्हाला लोणच्याच्या फोडी ही येतात अशा पूर्ण. आणि काय जण म्हणतात त्याला बाट आहे. बाट म्हणजे ही काय म्हणतात, ही कुई, आपण कुई म्हणतो, काही जण बाट म्हणतात. बाट सकट पाहिजे तर ते बाटी सकटच लोणचं आपलं हे येतं. प्रत्येक फोडीला कुई असते. वाट कसली असते बरं? ही कुई जी असते ना, ही लय आवडती सगळ्यांना. असं लोणचं कोरडं खायला, असं प्रत्येक ह्याला कुई असते. विकतच्याला कसं कुई नसते, तशी ह्याला प्रत्येक फोडीला कुई येते लोणच्याला. ती सगळ्यांना आवडती कुई खायला. प्रत्येक आणि वजन म्हणजे लोणचं संपलं म्हणजे आपल्यात जास्त तेल नसतं, जास्त मसाला वगैरे नसतो, फोडी वगैरे भरपूर येतात, लोणचं टिकतं. आणि तुम्ही आता घरी 1 किलो लोणचं घेतलं तर एक पेला असतो ना आपला फुलपात्र, तेवढंच तेल गरम करायचं, थंड करायचं आणि त्या लोणच्यात टाकायचं. आणि भरणी दिवसातून एकदा आपली अशी नुसती जंप करायची, होऊन जातं. वर्ष लोणचं टिकतं. हे असं सुकं लोणचं जे असतं ना, सुकवलेलं, वर्ष टिकतं. तर चला, छान असं अश्विनीने संभाषण दिलं, भाषण दिलं, आणि खूप असं मनाला लागलं माझ्या भाऊलं, कारण की काम राहिले आणि तुझं हे भाषण कवर पण चालत. चला, तर कसा व्हिडिओ रविवार आहे, आज जरा फुल धंद्याचा टाइम आहे. चला बाय. पण आम्ही लोणचं पण कसं आठवड्यातून 2दा बनवतो, ताजं बनवतो. हां, आता आज रविवार आणि गुरुवार ह्या 2 दिवशी लोणचं असतं. तर चला बाय. कसा व्हिडिओ वाटते नक्की सांगा.